बोल ना, काय म्हणत होता? अरे प्रभू, ते मागाशी दोघं जण जी भेटली होती ना, हम्म. मला त्यांच्या बोलण्यावरून असं वाटते की तुमच्या दोघांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करत होते, भडकवत होते तुम्हाला. आणि दुसरा विषय, तुझ्या भावाचं तरी काय चुकतंय रे? एवढं उन्हामध्ये काबड कष्ट करायचं, शेती पिकवायची. हा, त्या शेतीला काय कमी खर्च आहे का? खतपाणी आलं, मळणी खुरपणी हे सगळं आलं रे त्याच्यामध्ये. आणि तो एवढं कष्ट करून तुला काय तो धान्य पाठवत नाही का? पाठवतो ना. अरे दरवर्षी तुमच्या घरी धान्य येऊन पडतं. आणि मला एक सांग, उद्या चालून तुमच्या भावांमध्ये वाटणी झाली, उद्या तुझ्या भावाकडे जायला तुला तोंड राहीन का? पोरांना गाव पाहिजे असतं, गावाकडचं राहणं काय हे पोरांना कळलं पाहिजे. तुमच्या दोघा भावांची भांडणं नाही झाली, व्यवस्थित तुम्ही गुन्हे गोविंदाने राहिले, तर तुला पोरांना नेता येईल ना गावाकडं. उद्या तू रिटायरमेंट झाला, तुला कधी वाटलं बाबा गावाकडे जाऊन राहावं, तर तुला गावाकडे घर पाहिजे का नाही? ऐक ना. तू जर भावासोबत भांडणं केली, स्वतःची वाटणी घेऊन विकून फुकून सिटीमध्ये राहिला, हे सिटीमध्ये काय आहे? नुसते बंगले. गावाकडे तुला हक्काचं घर आहे, तिथे तुला जाता येईन, आरामात राहता येईन. तू तुझं बघू नको, तुझ्या पोरांचं आयुष्य बघ. आता तू एवढे दिवस एकटा राहिलाय बिना भावाचा, तुझ्या पोरांनी बी तसंच राहायचं का? तुझ्या पोरांनी बी वंश परंपरागत भांडणच करायची का भावाभावांमध्ये? हे कुठंतरी थांबायला पाहिजे, ह्याचा तू विचार कर. आणि तुला इथं काय कमी आहे रे? IT मध्ये कामाला आहे, 1.5 कोटीचं पॅकेज आहे तुला, आणि तरी तुझ्या लहान भावाच्या जमिनीवर डोळा आहे. अरे जमीन आज ना उद्या तुला भेटणार आहे, पण अशी भांडून कशाला घेतो? प्रेमात राजी खुशीमध्ये बोलून घ्या ना तुम्ही, व्यवस्थित मीटिंग भरवा. हे चार चौघात भांडणं करून हे करून चांगलं नाही आहे. हे एक काम कर, जाऊन त्याची माफी माग. चालते भाऊ. मला पटलंय तुझं म्हणणं, खरं आहे गोष्ट. जातो मी, बोलतो बारक्याला. चल आपण जाऊ त्याच्याकडे. ऐक ना बारक्या, मी जरा विचार केला त्या गोष्टीवरती. तू म्हणतोय ते खरं आहे तुझं. माझ्याकडे नोकरी आहे, सगळे जॉब आहे तिथं चांगला, आणि असं पण तू धान्य पाठवतोयस की रे, त्याच्यावर आमचं खाणं पिणं चालतंय. त्याच्यामुळं जमिनीचं काय नको. जमीन तुला वाटतंय ना, तुला राहू दे. पण ह्या एवढ्या गोष्टीमध्ये आपले भाऊ भाऊ तुटले नाही पाहिजेत. कारण शेवटी तूच माझ्यासाठी आहे आणि मीच तुझ्यासाठी आहे. नाही रे दादे, तुझं बी बरोबर आहे. तर मला पण काय आहे, तर शेतात तुला माहिती आहे पैसा केवढूसा भेटतो. मी पण ह्याचं त्याचं ऐकलं सकाळी, विनाकारणच तुझ्यावर मी भडकलो. जाऊ दे, होतच असतं, पण आपल्या भावाभावांमध्ये भांडणं नाही झाली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय बा. चालतंय चालतंय. चल. चल घरी चल, जेवण बिवण कर, चल.